मित्रांनो नमस्कार. आज आपण आंशिक व पूर्ण आंतरिक परावर्तनाचा अभ्यास करणार आहोत. जेव्हा प्रकाश एका घन माध्यमातून विरल माध्यमामध्ये मार्गक्रम करतो, त्यावेळेस प्रकाशाचे परावर्तन होते. म्हणजेच प्रकाशाच्या परावर्तनाच्या नियमाप्रमाणे प्रकाशाचा काही भाग पुन्हा पहिल्या माध्यमामध्ये परततो. यालाच प्रकाशाचे आंशिक परावर्तन असे म्हणतात. चला तर मित्रांनो, हे अधिक स्पष्ट करण्यासाठी आपण एका आकृतीच्या सहाय्याने प्रकाशाचे होणारे आंशिक परावर्तन आपण समजून घेऊयात. यासाठी एक भांडे घेतलेले आहे आणि याच्यामध्ये पाणी हे एक घन माध्यम आहे, तर हवा हे एक दुसरे विरल माध्यम आहे. आणि या ठिकाणी प्रकाशासाठी आपण याच भांड्याच्या खाली बल्बची व्यवस्था केलेली आहे. आणि हाच बल्ब चालू केल्यानंतर प्रकाशाचे होणारे आंशिक परावर्तन व पूर्ण आंतरिक परावर्तन याचा आपण अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, ज्यावेळेस प्रकाश हा एका घन माध्यमातून दुसऱ्या विरल माध्यमामध्ये प्रवेश करेल, त्यावेळेस प्रकाशाचे अपवर्तन होते. आणि प्रकाशाच्या अपवर्तनाचा पूर्ण अभ्यास आपण सुरुवातीला याच प्रकरणामध्ये आपण केला आहे की या प्रकाशाचे अपवर्तनाबरोबर प्रकाशाचा काही भाग हा पुन्हा पहिल्या माध्यमामध्ये परततो, आणि ते पण प्रकाशाच्या परावर्तनाच्या नियमाप्रमाणे. म्हणूनच याला प्रकाशाचे आंशिक परावर्तन असे म्हणतात. म्हणजेच मित्रांनो, प्रकाश जेव्हा एका घन माध्यमातून दुसऱ्या विरल माध्यमामध्ये मार्गक्रम करतो, त्यावेळेस प्रकाशाचे आंशिक परावर्तन होते. म्हणजेच प्रकाशाच्या परावर्तनाच्या नियमाप्रमाणे प्रकाशाचा काही भाग पुन्हा पहिल्या माध्यमामध्ये परततो. यालाच आपण प्रकाशाचे आंशिक परावर्तन असे म्हणतो. आणि प्रकाशाच्या उरलेल्या भागाचे अपवर्तन होते. तर मित्रांनो, हे होते प्रकाशाचे आंशिक परावर्तन. आता आपण पाहूया प्रकाशाचे पूर्ण आंतरिक परावर्तन. प्रकाश किरण ज्यावेळेस घन माध्यमातून विरल माध्यमामध्ये जात असतो, त्यावेळेस प्रकाश हा स्तंभिकेपासून दूर दूर जात असतो. म्हणजेच याचाच अर्थ असा आहे की अपवर्तन कोन हा आपाती कोनापेक्षा जास्त असतो, किंवा आपाती कोन हा अपवर्तन कोनापेक्षा कमी असतो. मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, आपाती कोन I हा अपवर्तन कोन R पेक्षा कमी असतो. जर का आपण आपाती कोन I चे परिमाण वाढवत गेलो, तर अपवर्तन कोनाचे परिमाण सुद्धा वाढत जाणार आहे. जर का आपाती कोन I चे परिमाण वाढत गेले, तर स्नेलच्या नियमाप्रमाणे अपवर्तन कोनाचे परिमाण सुद्धा वाढत जाणार आहे. कारण अपवर्तनांक हा स्थिर असतो. मित्रांनो, यावरून आपल्याला असे लक्षात आले की आपाती कोन I चे जसे जसे मूल्य वाढेल, तसे तसे अपवर्तन कोन R चे मूल्य सुद्धा वाढणार आहे. म्हणजेच I जसा जसा वाढेल तसा तसा R सुद्धा वाढणार आहे. I च्या एका विशिष्ट मूल्यासाठी R चे मूल्य 90 डिग्री होते. I च्या या विशिष्ट मूल्यास क्रांतिक कोन असे म्हणतात. आता मित्रांनो, या क्रांतिक कोनापेक्षा येणारा आपाती कोन जास्त असणार आहे, त्यावेळेस R चे मूल्य अधिकच होणार आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी प्रकाशाचा सर्वच्या सर्व भाग पुन्हा पहिल्या माध्यमामध्ये परत येणार आहे. म्हणून याला प्रकाशाचे पूर्ण आंतरिक परावर्तन असे म्हणतात. म्हणजे इथे तुम्हाला एवढेच सांगायचे आहे की आपाती कोन हा क्रांतिक कोनापेक्षा अधिक असेल, तर या ठिकाणी प्रकाशाची सर्वच्या सर्व किरणे पहिल्या माध्यमामध्ये परत येतात. म्हणून याला प्रकाशाचे पूर्ण आंतरिक परावर्तन असे म्हणतात. मित्रांनो, प्रकाशाचे आंशिक व पूर्ण आंतरिक परावर्तनाचा अभ्यास आपण एका प्रात्यक्षिकाच्या सहाय्याने सुद्धा करू शकतो. त्यासाठी माझ्याकडे एक भांडं आहे की ज्याच्यामध्ये पाणी हे एक माध्यम आहे आणि वरती हवा हे एक दुसरे माध्यम आहे. आणि दुसरं म्हणजे एक प्रकाशाचा स्रोत म्हणून लेझर लाईट माझ्या दुसऱ्या हातामध्ये आहे. जर का या ठिकाणी असं लक्षात येत आहे की काही प्रमाणामध्ये प्रकाश किरण
पहिल्या माध्यमामध्ये परत येत आहेत, म्हणून हे आंशिक परावर्तन आहे. परंतु मित्रांनो, हा जर कोन मी वाढवत गेलो, तर या ठिकाणी आपल्या असं लक्षात येत आहे, की प्रकाश किरण काही वेळानंतर अधिक स्पष्ट होत आहेत. याचा अर्थ असा आहे, की या ठिकाणी पूर्ण आंतरिक परावर्तन होत आहे. गणिताच्या सूत्राच्या सहाय्याने आपल्याला अजून स्पष्ट करता येईल. पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक बरोबर sin I अपॉन sin R. तर I बरोबर क्रांतिक कोन असेल तर R बरोबर 90 डिग्री असणार आहे. म्हणून पहिल्या माध्यमासंदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक बरोबर sin I अपॉन sin 90 डिग्री बरोबर sin I. इथे sin 90 ची किंमत 1 आहे, म्हणून हा अपवर्तनांक बरोबर sin I एवढा असणार आहे. पूर्ण आंतरिक परावर्तनाचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये ऑप्टिक फायबर्समध्ये केला जातो. या ऑप्टिक फायबरमध्ये प्रकाश किरणांचे बऱ्याच वेळा पूर्ण आंतरिक परावर्तन होते आणि अशा पद्धतीनं ही माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवली जाते. नैसर्गिकरित्या हिऱ्यामध्ये सुद्धा प्रकाशाचे पूर्ण आंतरिक परावर्तन होत असते आणि त्यामुळेच हिरा हा चकाकत असतो.